काय करताय? इथे तुमच्यामुळे आमची वाट लागली, वर तुम्हीच विचारता. अहो बायको रुसली आमची, आम्ही तुमच्यासारखं प्रेम नाही ना करत. नाही नाही, ती तर म्हणते आम्ही प्रेमच नाही करत. तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आम्ही आहोत ना. आणि रत्नाक्का असो किंवा कोणीही, बायकोला काय हवं असतं तर नवऱ्याचा थोडासा वेळ. हो तोच तर नाही ना आमच्याकडे. हो पण आत्ता आहे ना, आत्ता आहे तर तिला वेळ द्या ना. हो पण ती बोलत नाही ना माझ्याशी. बरं मला सांगा, तिला सगळ्यात जास्त काय आवडतं? संत्रा बर्फी. मग ती घेऊन जा ना, ती खुश होईल. हा, आणि बरोबर एखादा गजरा आणि साडी पण घेऊन जा, त्यांचा मूड एकदम ठीक होईल. मूड ठीक करायला एवढा खर्च? अहो फक्त त्याच्यासाठीच आहे खर्च, पुढे नाहीये काही खर्च. बरं मग पुढे काय करायचं? पुढे तुम्ही एक काम करा, तुमच्या आई बाबांना कुठेतरी बाहेर म्हणजे देवदर्शनासाठी किंवा नातेवाईकांकडे पाठवा. घरात तुम्ही फक्त दोघे थांबा, तुमची सगळी कामं बाजूला ठेवा, फक्त एकमेकांना वेळ द्या, बघा सगळं ठीक होईल. वा, चांगली आयडिया आहे. तिचा सगळा राग रुसवा निघून जाईल. ऐका, आपण जे मिशन आदितीच्या आई बाबांसाठी ठरवलेलं आहे त्याचा पहिला प्रयोग आपण सिद्धू आणि आदिती हे रत्नाक्का आणि दाजींवर करताय. तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम घेऊन त्यांना छळू नका. पण अदितीचे आई बाबा आलेत का? नाही ग नानी, ते नंतर येणार आहेत. पण त्यांच्यावर जे आपण आयडिया वापरणार आहोत ना, त्या अगोदर आपण रत्नाक्का आणि भाऊजींवर वापरणार आहेत. अय्या, म्हणजे रत्नाक्कांचा पण घटस्फोट होणार आहे? नाही ग, कळेल तुला नंतर, तू गप्प बैस. ऐका, सिद्धू आणि अदिती जे करतायत ना रत्नाक्कांसाठी, ते तुम्ही माझ्यासाठी पण करायचे. तुम्ही पण करतोच की. नका, तुम्ही काहीच करू नका माझ्यासाठी. काय चाललंय तुमचं? कोणाचं काय आणि कोणाचं काय? ऑल द बेस्ट. खरंच ही एवढ्यात पटेल ना? खूप डेंजर आहे ती. तुम्ही घाबरू नका, तुम्ही आज जा आणि बिंदास रत्नाकाशी बोला. चालेल, थँक्यू. लपवून घेऊन जातोय. काय करतेस? दिसत नाही? मी तुझ्या बोलण्याचा खूप विचार केला. मला पटलंय तुझं म्हणणं, तर मी ठरवलंय तुझ्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत. नुसतं बोलणं नको, मला कृती हवी आहे. हा हा, ही घे ना, कृती आणली तुझ्यासाठी. काय? म्हणजे बर्फी आणली तुझ्यासाठी, तुझ्या आवडीची संत्रा बर्फी. संत्रा बर्फी माझ्यासाठी आणलीत? म्हणजे तुम्हाला आठवतंय मला संत्रा बर्फी खूप आवडते ते? अगं असा कसा विसरेन मी, प्रेम करतो तुझ्यावर. मग आता मीच खायची आहे की भरवणार आहात? भरवतो ना. हे बघ, अजून काय आणलंय तुझ्यासाठी? अगं बाई, गजरा पण?
सिद्धू सापडली का रे आदिती? काय ग अदिती, कुठे हरवली होतीस? आमचा सिद्धू किती शोधत होता तुला. हो, आता अदिती वहिनी तर सापडलीये, पण आमचा सिद्धू दादा तिच्यात हरवलाय. म्हणजे तुला सगळं माहित होतं तरी तुला लपवलंस? नाही सुहास, मी तुला सोडणार नाही. सिद्धू दादा, अरे ऐक तरी माझं, ऐक तरी सिद्धू दादा. अरे आज मध्ये घेऊ नकोस. आज माझं कामच आहे, जे काय होणार ते अनाउन्समेंट करायचं सगळं. अय्या सुहास, तू मिशन मम्मीचं पण अनाउन्समेंट करणार आहेस आज? मिशन मम्मी वरून आठवलं, आदितीच्या आई बाबांना दसऱ्याचं आमंत्रण दिलंय ना? म्हणजे आपल्याला ते त्यांना एक नानी, अगं निमंत्रण दिलंय ना त्यांना दसऱ्याचं, ते तू सोड. तुला काही पूजायला आणायचं नाहीये का? अगं मशीन घेऊन ये ना तुझी. हो हो, मला मशीन आणायची आहे ना, मी लगेच घेऊन येते. ते आत्ता मगाशी काय म्हणाल ते मिशन काय? नाही नाही नाही, मिशन नाही, मशीन मशीन. ते मशीनची अनाउन्समेंट ते पूजेसाठी ठेवायचं आहे ना, म्हणून. मिशन मम्मी काय आहे? मिशन महालक्ष्मी मिलिंद म्हणजेच मम्मी. तर आता बयो आजी आणि तात्यांची पूजा झालेली आहे, तर सगळ्यांनी फटाफट आपलं सामान घेऊन या पूजेसाठी. छोट्या पोरांनी आपली आपली पुस्तके घेऊन या फटाफट. ही बघ आणली आहेत पुस्तकं. अच्छा, आणली आहेत, व्हेरी गुड. चला, मोठ्यांनी पण भराभर आपल्या कामाच्या वस्तू घेऊन या. चला. खूप छान दिसतेस. बरं मला सांग, कुठे होतीस तू? तुझ्या रूम मध्ये सुद्धा नव्हतीस. आम्ही सगळ्या बायका ताई काकींच्या रूम मध्ये तयार होत होतो. सगळे सण किती मस्त साजरे होतात तुमच्याकडे. किती आनंदी आणि उत्साहात आहेत सगळे. मला तयार करायला 4 जणी आहात आणि मला एकटीलाच तयार व्हायची सवय. मग त्रास झाला का? नाही, किती प्रेमाने करत होत्या सगळ्या. तुला माहितीये, पल्लू काकीनी या ड्रेसवर मॅचिंग मला हे कानातले दिले आणि ताई काकीनी मला आणि अर्चना वहिनीला या बांगड्या दिल्या. इतकी धमाल चालू होती ना आज. आणि बरं म्हणे मिशन मम्मी. हा, तेच. हे मम्मी काय आहे? माझ्या मॉम डॅडना एकत्र आणायचं ठरवलंय ना, त्या मिशनचं नाव मिशन मम्मी म्हणजे महालक्ष्मी मिलिंद. अदिती, तुझ्या मॉम डॅडला कॉल केलास का? पूजेत ठेवण्यासाठी एक वस्तू आणायची, ती आणते आणि मग करते. काय ठेवणार आहेस? आणते. मला तरी सांग, काय ठेवणार आहेस? आदिती, अगं आदिती. ओ, ही पण वही ठेवा. अरे तू पुस्तकं ठेवलीस ना, मग वही असू दे. अहो, यात मिशन मम्मीच्या सगळ्या आयडिया लिहिल्यात, त्याची पण पूजा होते. ठेवा. अच्छा, ठीक. पल्लू काकी, हे तुझं आवडतं पेन आहे? हो, आवडतं पण आणि महत्वाचं पण. हे पेन सिडने मला पहिलं गिफ्ट म्हणून दिलं होतं. माझी MBA ची फायनल एक्झाम होती तेव्हा त्याने मला हे गिफ्ट म्हणून दिलं.
आणि आता मला हे कायम जपून ठेवायचंय. हसताय काय तुम्ही? किती डेंजरस आहे हे. अगं नेहमी नाही, वर्षातून एक दिवस. एक दिवस कधी? नाने आवर, सगळं विसरते, काम करायला विसरशील. अहो पण एक दिवस तरी का? इतकी चांगली माणसं आहात तुम्ही. कशाला एखाद्याचं दुकान लुटायचं? किती नुकसान होत असेल बिचाऱ्याचं. आणि पोलीस काहीच करत नाहीत का? पकडतात ना. आज पकडलं तर आज पण जायला लागेल जेलमध्ये. हो, किती कॅज्युअली बोलताय तुम्ही. भीती नाही वाटत तुम्हाला? अगं आता आम्ही सगळं स्वीकारलंय ना. तू पण या घरची सून होणार आहेस. तू पण लवकरात लवकर सगळं स्वीकार. आले आले सगळे सोनं लुटून आले. नशीब यावर्षी नाही पकडलं. एक पुरे झाले ग. चला बरं बाहेर चला सगळ्याजणी. चला लुटलेलं सोनं बघू. चला ग. दरोडेखोर. अगं आदिती, तू अशी काय बघतेस? जा सिद्धूला ओवाळ. तुमचंही लग्न ठरलेलं आहे. अदिती चल ना. आदिती, तुला माहित नसेल म्हणून सांगतो. पूजा झाली ना की आम्ही सगळे पुरुष मंडळी सीमोल्लंघन करतो. म्हणजे काय की वेस ओलांडून तिकडून सोनं लुटून आणतो आणि मग घरी आल्यानंतर घरातल्या सगळ्या स्त्रिया पुरुषांना ओवाळतात. चला 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 घरात चला. चला. काय झालं? असं तोंड का पडलंय तुझं? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. तू खोटच बोलणार. तात्या, तुम्ही दरोडेखोर होतात? काय? तात्या हो, तुम्हाला या गावात मान आहे. हे असं दरोडेखोर म्हणून एक दिवस तरी कशाला? हे सोनं लुटणं बरं दिसतं का? आदिती, अगं काय बोलतेस तू? तू तर काही बोलूच नकोस. अजून किती गोष्टी लपवल्यास तू? सीड आणि दरोडेखोर असल्याचं कसला आला अभिमान? तात्या सॉरी, पण मला नाही पटलंय हे. तुम्ही तो मार्ग सोडला होता ना, मग आता एक दिवस तरी कशाला? तुम्ही आत्ताच्या आता लुटून आणलेलं सोनं परत करा. मला सांग, तुला हे कुणी सांगितलं सगळं? बहिणी? आपली मस्करी अंगाशी येणार होते. हो पळा इथून आता. मला हे ताई काकींनी सांगितलं. अगं मस्करी करत होती ती. आणि माझ्या मिशा बघून मी तुला खरा दरोडेखोर वाटलो असेल. अगं सोनं लुटतो म्हणजे आम्ही दुसऱ्या गावी जाऊन आपटेची पानं आणतो. तेही गरजे एवढंच, एक फांदी. झाडावरची पानं सुद्धा आम्ही जास्त लुटत नाही, झाडाला त्रास नको म्हणून. मग दुकान काय लुटणार? खूप भोळी आहेस ग पोरी तू. पटकन एखाद्यावर विश्वास ठेवतेस.
अदिती, आणि असं काही असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? नसताच सांगितलंस. एवढी चांगली माणसं लपवून ठेवलीस माझ्यापासून. हे तर नक्कीच लपवलं असतं. बरं, आता भांडू नका. चला सोनं वाटून घेऊया. रावण पण जाळायचं आहे आणि तात्या कोणाला मानाचं पान देतात ते पण बघायचंय. चला आपण सगळे चहा पिऊया. चहा तर झालाच पाहिजे. हे बरोबर. आणते चहा, आलेच मी. अदिती, मला तर वाटतं यावर्षी मानाचं पान तुलाच मिळणार. खरंच? सर्वांना महत्वाची सूचना, कोणी घराबाहेर पडू नका. गावात नरभक्षक बिबट्या शिरला आहे. परत बिबट्या आला का? बापरे, बिबट्याच्या पायाचे ठसे. आप्पा, बापू, सिद्धू भाऊ. अरे सांगा काय झालं? अहो आप्पा, अहो आपल्या गावात बिबट्या शिरला. बिबट्या ते बघा, पायाचे ठसे. आपल्या घराजवळ नंबर गेला. अरे बापरे, अहो बाई, इतक्या जवळ. माझी ऐश्वर्या, गोठ्यातल्या गाई म्हशी. बापू काका, अहो मी गोठ्यातच झोपलो होतो. सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. गावात नरभक्षक बिबट्या शिरलाय. तो शेतवाडीच्या बांधावर दिसला होता. कोणी घराबाहेर पडू नका. आपल्या घराच्या जवळून गेलाय म्हणजे आपल्या सीसीटीव्हीत दिसलच. चला आपण बघू. हो हो हो, चला 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 लवकर. हे चल आत ये. सगळे आले ना, घरातच थांबा आणि लहान पोरांना खोलीतच ठेवा. हो आप्पा. सगळे दरवाजे खिडक्या लावल्या का? हो. आदिती कुठे गेली? आदिती तिच्या खोलीत झोपली असेल. झोपू द्या झोपू द्या, उठवू नका तिला. तिच्या आईबाबांची काळजी घ्या, त्यांना सवय नाही या सगळ्याची. एक मिनिट. ही गाडी कसली फिरते? हे काहीतरी ते अनाऊन्स करतायत. काय म्हणतायत ते? काही नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काळजी करू नका, आम्ही चेक करून येतो. हो, पण काय चेक करणार आहे तुम्ही? ते कळलंच आता. आप्पा, गाडी गेली आता. गावात बिबट्या आलाय का? काय? इथे बिबट्या येतो? हे गाव आहे की जंगल? तो तरी काय करणार ना. माणसांनी पैशासाठी झाडं तोडून जंगलात कारखाने बांधले, त्याचं घर हिसकावून घेतलं. आता तुम्हीच सांगा, तो तरी कुठं राहणार ना. येतो अधून मधून. हो, तुम्ही आम्हाला का घाबरवताय? इतके सहज कसं बोलताय तुम्ही? अहो आम्हाला सवय त्याची. नेहमीच येतो बिबट्या. अहो बिबट्याच काय, लांडगा, कोल्हा तर सगळे येतात इथे. हे सगळे इथे खरंच येतात की तुम्ही आम्हाला घाबरवताय? अहो खरंच येतात. काल रात्री बिबट्या आपल्या घराच्या बाहेरून गेलाय. बाहेर ठसे पण आहेत. चला दाखवतो लगेच. नको, इथे आला होता बिबट्या. मी सीसीटीव्ही फुटेज बघतो, मग कळेल बिबट्या आलाय की नाही. हो. हो माय गॉड, मिलिंद, अरे कसलं गाव आहे? इथे बिबट्या घरात येतो. घरात नाही येणार, बाहेरून गेलाय. अहो बाहेरून गेलाय म्हणजे घरात घुसूच शकतो ना. नाही घुसणार. आता का म्हणून विचारा. आम्ही त्याला घरात घुसूच देणार नाही. अहो तुम्ही नका काळजी करू, आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या खोलीत निवांत बसा. इथे बिबट्या घरापर्यंत पोहोचलाय, निवांत कशी बसू?
ग बस. खरंच बिबट्या यायचं तुझ्या आवाज नाही तर. देशमुख साहेब तुम्ही उभे का, बसा ना. नाही नको असू दे. अदिती, अगं आत काय करतेस आणि किती वेळ असं बाहेर उभं करून ठेवणार आहेस त्यांना? ये ना बाहेर लवकर. अगं हसतेस काय? त्यांचंच घर आहे आणि त्यांनाच बाहेर उभं करून ठेवणार आहेस का? ये लवकर बाहेर. देशमुख साहेब हे शेतही तुमचंच आहे, हे घरही तात्याने बांधून दिलं, तुम्ही कधी येऊ शकता. अहो हो, पण तुम्हाला असं बाहेर थांबवून एवढ्या वेळ अदिती आतमध्ये काय करते तेच कळत नाहीये. देशमुख साहेब चहा घ्या हो. अहो नाही नको असू द्या. घ्या हो. अदिती कुठे? हाय आत, फार गोड येतो त्या. पण एवढ्या वेळ आतमध्ये काय करते? त्या आता बाहेर आल्यावर बघाच म्हणजे कळेल. होतच आलंय. एवढ्या वेळ काय करते आतमध्ये? तिला बाहेर काढल्याशिवाय ही काय बाहेर येणार नाही. अदिती, अगं बाहेर ये लवकर. शेतामध्ये विंचू येतो, साप येतो, अगं बिबट्या पण येतो. हो साहेब मस्करी काय करता, खरंच बिबट्या येईल. हो नाही हो, तसं नाहीये काय, मी तिला घाबरायला बोललो. हो खरंच साहेब, गावात बिबट्या शिरलाय. मी आता मार्केटमध्ये गेलो होतो, गावात गाडी फिरत होती, बिबट्या आला म्हणून. कुणीही घराबाहेर पडू नका. खरंच? हो. धनी, धनी, पवाट भरलं ना? काय? पवाट भरलं ना? अहो पवाट. हा. मग वाईच पाणी प्या. धनी, आपला दाम्या आता मोठा झालाय. म्हणतो कसा, मम्मी नाही, मम्मी नाही, आहे मी मोठा झाल्यावर शेतकरी होणार, तुझी आणि डॅडची खूप सेवा करणार. धनी, अहो माझ्याकडे लक्ष द्या की. वाईच बोला की माझ्याशी. बोलत नाहीयेस तर फोटो तरी काढ माझे. नशीब फोटो तरी काढताय माझे. आलेच मी. धनी, अहो काय करताय? दाम्या बघल ना. अदिती चल. माझं नाव संगी आहे. बरं संगी चल. असं कोण नाव घेत? जरा प्रेमानं नाव घ्या की. संगी, माझ्या संग इथून चल. चल. कसला आवाज आला?
मी केला. तुझ्यातलं प्रेम बघून माझ्यातला वाघ जागा झालाय. चल. आता ग बया, बाईच खूपच रंगात आलाय. बरं संगी, इथून जाताना अशी मोठी मोठी पावलं टाकायची अशी, आणि असं असं उड्या मारत जायचं. हा चल. चालतंय. बरं चल. चला. मोठी मोठी पावलं टाक. असं उड्या मार. मोठी मोठी पावलं टाक. हा मार, उड्या मार, उड्या मार अशा. हा हा मोठी मोठी पावलं टाक. मोठी मोठी पावलं टाक. टाक मोठी मोठी पावलं. हा उड्या मार, उड्या मार, उड्या मार, उडी मार, उडी मार. हा ओ हॅलो, माझ्याकडे काय बघतोय ससा बिबट्यासारखा? नुकसान. तुला फक्त माझं नुकसान करता येतं. ही 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 पानं वाटली त्यांनी, आणि तुला काय गरज होती खरी सोन्याची पानं आणायची? लाखोचं नुकसान झालं माझं. एक्सक्यूज मी, माझाही बिझनेस मध्ये 50% शेअर आहे, हे विसरू नकोस. त्यामुळे फक्त तुझंच नुकसान झालंय असं मुळीच दाखवू नकोस. नुकसान झालं ना, आणि तुझ्यामुळे मी इथे अडकून पडलोय. मला जायचं होतं, माझी इम्पॉर्टंट मीटिंग होती, पण बाहेर जाता येत नाही. का तर बाहेर बिबट्या आहे. तुझ्यामुळे ना माझं फक्त नुकसानच होतंय. मिलिंद, त्या बिबट्याला मी नाही आणून सोडलेलं इथे. त्यामुळे तुला बाहेर जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. मग तो तुला बिबट्या भेटू देत किंवा नको भेटू देत, आय डोंट केअर. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण तुझ्या बरोबर इथे खोलीत राहण्यापेक्षा बाहेर तो बिबट्या परवडला. अरे देन गो, प्लीज गो. आणि तसे तो बिबट्या तुला काहीच करणार नाही, बिकॉज आय नो त्याची चॉईस इतकी बॅड नसेल. हो का? येऊ का? या ना, या. तुमच्यासाठी मस्त गरमागरम नाश्ता आणि चहा आणलाय, घ्या ना खाऊन, बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू. एकमेकांना भरवा हा. छान. तुम्हाला आमच्यात काय नातं आहे ते माहिती नाहीये का? हो तसं माहिती आहे, पण आता बिबट्या आलेला आहे बाहेर, तुम्हाला एकाच खोलीत बसून राहायचंय, तर भांडण्यापेक्षा थोडस प्रेमाने वागा एकमेकांशी, प्रेमाने बोला. आणि तुमच्या छान जुन्या आठवणी असतील ना, त्या आठवा. एक बोलू का? लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही ना छान रोमॅन्टिक गाणी ऐका. ही बघा, मी तुमच्यासाठी फुलं पण आणली आहेत. वाटलं तर एकमेकांना द्या हा. नाश्ता पण ठेवते, इथे ठेवते. तसं वातावरण खूप छान आहे, पण थोडं सावध राहा. आणि ही का ठीक आहे? बिबट्या जर खोलीत शिरला ना, पलंगावर उभं राहून गोल गोल फिरवायची. उंच गोष्टीला घाबरतो म्हणे बिबट्या. व्हॉट? तो बिबट्या या घरामध्ये येईल? या त्या खोलीमध्ये पण येईल? तसं काही नाही, द्या ती काठी, द्या माझ्याकडे. नाही नाही, नको, राहू दे इथेच. नाना, काय हो, घाबरवतायत का तुम्ही त्यांना? तसं घाबरत नाही ताई, सावध करतोय. तसा बिबट्या माणसावर अटॅक करेलच असं काही नाही. हा, पण त्याला जर भूक लागलेली असली तर तो काहीही फाडून खाऊ शकतो. तसं ताई, मागच्या वेळी नाना, त्यांना कळालं. चला आपण निघूया. चल.
संपलं सगळं. काय चाललंय हे? अभ्यास काही नाही, खेळतोय. मिशन. अभ्यास, खेळतोय, मिशन म्हणजे मशीन. मशीन म्हणायचंय तिला. हा, मशीनवर कपडे शिवते ना ती, म्हणून. उगाच कारण देऊ नका. खरं खरं सांगा, काय सुरू होतं इथे? रत्नाका, खरंच काय नाही. आज कोजागिरी आहे ना, तर त्यासाठी काय काय तयारी करायची हे बोलत होतो आम्ही. हे असं लाईन लावून बोलताय? ते आम्ही एकमेकींना कान गोष्टीसारख्या ना आयडिया सांगत होतो. कोजागिरीला काय धमाल करायची ते. हे ताई, तू तर काही बोलूच नकोस. तू मला काही नीट सांगणार नाही. ही नानी आहे ना, तिच्या विसरभोळ्या स्वभावातून बिचारी सगळं बोलून जाते. तिच्या काही लक्षात राहत नाही. पण तुझ्याकडे अनेक कारण तयार असतात. गोष्टी लपवण्यात एक्सपर्टच आहेस ना तू. मला माहितीये, माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असणार. काय लपवत होतात तुम्ही? रत्नाक्का, सिद्धूनी सांगितलं ना तुम्हाला, तुमच्याबद्दल नाही कोजागिरीबद्दल बोलत होतो आम्ही. आणि रात्री कळायला असतच ना तुम्हाला, रात्री भाऊजी येत आहेत. मग बघा तुमच्यातलं प्रेम आणखीन कसं वाढेल ते. काही गरज नाहीये. आमचं आहे ना खूप प्रेम आहे एकमेकांवर. आणि तेच खुपतंय तुम्हाला, हे पण कळतंय. रत्नाक्का, का खुपेल आम्हाला? हा, एक दिवस भाऊजी प्रेमाने वागले, सतत ऐकवतात ते आम्हाला तुम्ही. हा, एक दिवस तुमच्यातलं प्रेम दिसलं, नंतर भाऊजी गायब. प्रेम संपलं का तुमच्यातलं? तू आहे ना त्याचीच वाट बघ. आम्ही कधी दुरावतोय ना आमचा कधी घटस्फोट होतोय ते. मी असं बोलले का रत्नाक्का? पण तुला हेच हवंय ना. अहो, तुम्ही दुरावलात तर आम्ही तुम्हाला एकत्र आणू. कारण ताई काकी, रत्नाक्का, तुम्ही दोघी जरा शांत व्हा. उगाच गैरसमज करून घेता आणि भांडता. हे बघा, घटस्फोट हा शब्द सुद्धा घरामध्ये काढू नका. तात्याने चुकून जर ऐकलं ना तर उगाच भडकते. आणि आधी तिचे आई वडील सुद्धा झोपलेत, तुमच्या आवाजाने जागे होतील. आधीच बिबट्याच्या प्रकारामुळे त्यांना त्रास झालाय. त्यामुळे प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. आज कोजागिरी आहे, आपण त्याच्या तयारीला लागूया. हो हो, वरती गच्चीवर सगळे आवरावर करायचे. चला लवकर. हो, चला. मिशन मम्मी, दोघांना एकत्र आणण्यासाठी अपेक्षित 21 कल्पना. वाटलंच होतं मला हे सगळं माझ्याबद्दल चाललंय. मला दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न चाललाय. म्हणजे यांनीच ठरवलंय आम्ही दोघं दुरावलोय ते.